अपक्ष उमेदवार सांगलीतनं आघाडीवर आहेत. विजयी सेलिब्रेशनही विशाल पाटलांचं सुरू झालंय. माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता. तो विरोध जुमानला गेला नाही. त्यांची उमेदवारी कायम राहिली. पण आता तिथून धैर्यशील आघाडीवरती आहे. सेन्सेक्स 4200 अंकांनी कोसळलेला आहे. मला असं वाटतं अनय एक छोटी कमेंट सेन्सेक्सवरती द्यायला हवी आहे की सेन्सेक्समध्ये खूपच घसरण अगदी सुरुवातीच्या कलांपासून आपल्याला पाहायला मिळाली. 4200 अंक. आता जे हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि जिथे जिथे बघाल तिथे जे सरकार आहे ते पडते आणि या पार्श्वभूमीवर भारतात एक प्रचंड बहुमताचं सरकार येईल अशी अपेक्षा होती. आणि जे भारताबद्दल जागतिक अपेक्षा होत्या की चीनला पर्याय म्हणून भारत येईल, ते जर भारतात आता आघाडी सरकार आलं तर त्याचा केवळ भारताच्या नाही तर जागतिक उद्योगधंद्यांवर परिणाम होणार आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन हे सेन्सेक्समध्ये दिसतंय. पण मला असं वाटतं की जेव्हा पिक्चर सेटल होईल तेव्हा मग सेन्सेक्स पुन्हा एकदा आणखीन एक तर वाढेल किंवा आणखीन मोठ्या प्रमाणावर पडेल. ते आणखीन 4-5 तासांनी आपल्याला लक्षात येईल. आणि तिथे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची आघाडी 25,000 मतांची गेली आहे. सो हा ट्रेंड जर कायम राहिला, म्हणजे आपल्याला माहिती नाही की विधानसभा मतदारसंघ कोणते कोणते आहेत ईव्हीएमच्या बाबतीतले, पण हा ट्रेंड कायम राहिला तर बारामतीचा निकाल नेमका काय असेल हे वेगळं सांगायला नको. छोटी कमेंट. बारामतीचा निकाल आधीच ठरलेला आहे. तिकडे सुप्रियाताई सुळे ह्याच निवडून येणार आहेत. त्याच्यामध्ये कुठेही कोणालाही दुमत असायचं कारण नाही.